आम्ही आज गेलतो लय दिवसानंतर ग्राउंडवर गेले गेले एका पोरगाला फिट आली. आम्हाला तिथे समजले की आम्ही पनोतीपेक्षा काय कमी नाही. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉग मध्ये. तर आज आपण चाललेलो लय दिवसानंतर फुटबॉल खेळायला. तर जाता जाता आपण गेलो प्रतापच्या रूमवर, कारण त्याच्याकडे होता फुटबॉल. प्रतापला उठून आम्ही दोघं डायरेक्ट गेलो फुटबॉल मध्ये हवा मारायला. फुटबॉल त्याला हातात घे म्हणलेलं, तरी तो बॅगेत दाबून दाबून बसवालताच. तरी शेवटी त्यानं बसवलंच. ग्राउंडवर जाऊन बघतोय तर काय, अमावस्या पौर्णिमाला येणारे पोरं आज ग्राउंडवर आलते. त्यामुळे फुटबॉल खेळायला जागाच नव्हती. तरी पण आम्ही कोपऱ्यात जाऊन खेळलोच. खेळायला सुरुवात केली तोपर्यंत एका पोरगाला फिट आली. जाऊन बघतो तोपर्यंत ते पोरगा काय उठूनच बसलेला. ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही परत खेळायला सुरुवात केली. प्रताप आम्हाला नेमारे स्किल शिकवायला, खरं आमच्या गल्लीतली बारकी पोरं पण ह्याच्यापेक्षा चांगली खेळतात. जरा खेळून सुखानं बसायचं म्हणलं तरी काय मच्छर बसू देणार. तर ह्यो अजून दुसऱ्याने नेमारा स्किल शिकवतच होता. फुटबॉल खेळून झाल्यानंतर जर रनिंग करायचं म्हणलं तोपर्यंत आमचा एक प्लेअर दगडामुळे डॅमेज झाला आणि त्याचा मोबाईल पण डॅमेज झाला. त्यामुळे त्याला रनिंग 1000 रुपयाला पडली. आज ग्राउंडवरचा पहिला दिवस म्हणून सगळी पोरं आज जोशमध्ये होती. खरं विपल्या पुशअप्स मारायला का डिप्स मारायला तेच समजना. आमच्या पोरांचा व्यायाम बघून बाहेरची पोरं येऊन रिॲक्शन द्यायला देत. काय बोलायचं आता. तोपर्यंत प्रतापनं बॉडी फ्लेक्स करून दाखवली. घरला जाता जाता एक मामाने थांबून एक डायलॉग मारून दाखवला. तो डायलॉग पण आम्हालाच विचारला. मामाला किपीटअप म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो हार घ्यायला, कारण उद्या होता गाडीचा 3रा वाढदिवस. घरी जाऊन बघतोय तर काय, आईने शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून ठेवलेल्या. ते बघून माझी आत्मा तृप्तच झाली. शेंगदाण्याच्या पोळी मी खात डायरेक्ट गेलो खाली, कारण गाडीत राहिलेला चार्जर. तर आजसाठी बघतो एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.